मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, आणि बापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, आणि पापाची इस्टेट खानदान सुखानं जगू शकत नाही. आता एकच वाक्य सांगा, ज्ञानाशिवाय माणूस जगू शकत नाही. पण घोटाळा असा आलाय, ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान असेल तर त्याला किंमत आहे. बाह्य ज्ञानाला कोण खात? बसलेल्या पैकी कोणत्या माणसाला माहित नाही मला मरताना काही संग न्यायचं नाही. मग आम्ही आलडून आलडून सांगायची तुम्हाला गरज काय? तुम्हाला कळत नाही का? बसलेल्या प्रत्येक माणसाला माहित आहे मला मरताना काही न्यायचं नाही. मग एवढ्या लबाड्या करायचं कारण काय? खाजो ना, डोकं खाजो ना. कोणत्या माणसाची बायको नवरा मेल्यावर आगीत उडी टाकीती? नाही. मग तिचं ऐकून बाप हाणायची गरज काय? तुम्ही खाजवा ना, डोकं खाजवा ना जरा. आपल्याला माहित नाही का? माहित नाही का आपल्याला? दारू पिणं वाईट आहे माहित आहे ना, मग झक मारायची गरज काय? त्याला एकच कारण आहे, एकच कारण आहे त्याला. माणसाला ज्ञान नाही, फक्त कशाचं ज्ञान असावं ते ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पैका भरवे, गरिमन या ते आणावे, संता या भदावे सर्वशिशी, तनुमनु जीवे, चरणाशी लागावे, अगरगता करावे, दास्य सकळ. 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच ना दिसे. फायनल. आणि खरं सांगतो तुम्हाला, 100 लोक एकत्र केले तर 98 लोक येडेत. या जगात 2च लोक शहाणे आहेत, एक संत आणि 2 भगवंत. बाकी अख्खं जग याडपाटी. तुमचं काय मत? तुम्ही बरे, इतके येणे आम्ही. तुम्ही तरी बरे, आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही न्यायचं नाही. आणि झोंबू झोंबू कमीतोय. तुम्ही तर फक्त रात दिवसा कमीत, आम्ही अख्ख्या रात बोंबलत हिंडतोय. तुम्ही उलटे आमच्यापेक्षा बरे, तुम्ही निदान दिवसा तरी कमी द्या. आणि रात्रीचं महाराजांची भाषा आहे, अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्दज्ञानी, आणि विषय लोभी म्हणून साधन अवघे गुणाले. महाराज म्हणले झालं काय गमन? तू का म्हणे कैसे आंधळे हे जग बांधवलं. काय झालं? बऱ्याच दिवस बांधून राहिलेली गाय खुट्या सगळं सुटली, खुटा उपटून, आणि घासात गेली. ती घास खाईनच तुले ती इंडायची. का बरं? बांबावली. काय खावा? वापा खाऊ का, अर्धा वापा खाऊ, दंड खाऊ का, कट खाऊ? बांबवली. महाराज म्हणले माती गाय जशी घासा पाहिल्यावर बांबवली, तशी सध्याची जनता बांबवली. ओवी 13व्या अध्यायात. हिरवा चारा बांबवे पशु. हिरवा चारा पाहिला आणि ती गाय जशी बांबवली, तशी बसलेली माणसं माझ्या सगट बांबवली. नुसती बांबवली. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000ची. नवरदेव बायरा थाय 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 थाय. ते नवरदेव उडी हाणायला लागलं. त्याला वाटलं शांताबाई आहे, गेले पाण्यात पैसे. बांबवली जनता. हो, मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे, येड्यांना फेटे 71,000चे, डीजे 60,000चा, जेवण 1.5 लाखाचं, लगीन 6 लाखाचं, सुनाला 3रा महिना. बांबवली जनता. आणि ही जनता बांबवलेली जागेवर येईल, पण त्याला ज्ञानच पाहिजे. बस. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे.
पुन्हा थोडं मागणीतून परत तिथे थांबतो. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकत नाही. आणि वैराग्य म्हणजे काय? भाकरी खात नाही, सफरचंद खातो, ही भामटेगिरी आहे. भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. काय तुला बायको करायची नाही ना, पण तुला हे लफडे करायची गरज काय? तिकडे मरदे ना, कोणी कोणचा मुका घेऊ दे, तू त्याच्यात नाही ना. बायको नसणारीच माणसं 1.5 तास व्हॉट्सअप पाहतात. उलटे बायको असणारे बरे. आणि आपल्याकडे व्याख्या इतक्या मोघाम केले लोकांनी. मोघाम, ज्याला बायको नाही तो संन्यासी, अशा व्याख्या केल्या लोकांनी. चुकीचं आहे ते. बायको नसणारी माणसं संन्यासी नसतातच. तुमचं डोकं बंद होईल. आपलं कीर्तन ऐकायचं म्हणजे बधीर होतो माणूस. बायको नसणारी माणसं संन्यासी नसतातच, बायको असणारी माणसं संन्यासी असतात. पुरावा 5वा अध्याय. मी आणि माझे विसरले जायचे अंतकरण, तो संन्यासी जाण पार्था निरंतर. बस, ज्याचं मी आणि माझं गेलं तो संन्यासी. आता संन्यासीची व्याख्या सांगू एका वाक्यात. एकांतात सुद्धा ज्याची काम वासना जागी होत नाही त्याला संन्यासी म्हणतात. एकांतात सुद्धा ज्याची काम वासना जागी होत नाही त्याला संन्यासी म्हणतात. आपल्याकडे संन्यासी कोण म्हणतात? त्याला बायको नाही बा, बायको नाही, इस्टेट मोकार आहे, काय करते त्याला? सांभाळाय नको. या महाराष्ट्रात 4च लोकांक पैसे आहेत. एक डॉक्टर, सगळ्यात जास्त पैसा. दिवाळीला हॉस्पिटल टाकलं का वडील स्लॅब टाकीते. एक संन्यासी, एक डॉक्टर, 2 सर्व्हिसवाले, 3 संन्यासी आणि 4 पुढारी. या 4 माणसाकडे इतका पैसा आहे ते कधी महाराष्ट्र विकत घेऊ शकत्या. पण देव एकेकाला काम दाखवतो. आतापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, नोकरीवाल्याला वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, कंपनीला वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता. आतापर्यंत आमदारांना वनवास नव्हता. यंदा तो सुद्धा आला. 1.5 महिना झाले अजून घरी झाले नाही, जसे निवडून गेले. जसे निवडून गेले. आता 2-3 दिवसात शांत झाले नाही तर गेले 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 आले. त्यांनाच वनवास नव्हता, नाही तर त्यांनाही वनवास आला. आणि लोक भांबवले. लोकांना 8 दिवस झाले पेटो फटाकले. नाही 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 ठरलं, हिजव उद्या पेटव. निकाल उद्या आहे. परत दुपारी पेटवले. अरे आपला नाही, त्यांचा झाला. पेटव, हिजव. 8 दिवस येडे फटाके वाजी त्यात नुसते. अरे पेटला का? अरे आपला नाही आहे, त्यांचा झालाय, आपला पडला. हिजव. काही लोक तर खिशात फटाके घेऊन द्यायचे. जेव्हा बातमीकडे बरं नाही सड्डे पेटले. तुम्ही बधीर होईल आणि तुम्हाला काय 100 रुपये घेऊन मतदान करेल माणसं. तुम्हाला काय आता धर्मन फिरमाला आहे. आता बसले दाताड वासून. कांदे लावा येत नव्हती, प्रचाराला होती महिनाभरी. कोणची सभा असू, तिला काय माहिती कोणत्या पक्षाची सभा. एकच बाई 3 सभा काढायची, फक्त गाड्यातलं फडकं बदलायची, टोळी तीच. फक्त ह्या गाडीतून. अरे भाऊ, रात गई बात गई. पावसाळा संपला, खेकडं संपली. पावसाळा महाराजांची भाषा आहे, माझ्या नाही. आता एक आहे त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तुकाराम तुकाराम तुकाराम. अरे तुकाराम, तूच राम. मग तू जर राम आहे तर बांध का करतो?
कोणा टाचितो? तूच का उपारण्या खाली हात घालून म्हशी विकितो? का करतो असं तू? का राम? आणि आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा आहे, ज्ञान देव आहे, ज्ञान देव आहे. मग बसलेल्या कोणत्या माणसाला ज्ञान नाही? ज्ञान आहे पण त्या ज्ञानात ग आहे. प्रत्येकाला ज्ञान आहे पण ग. वाजवतो खास फुगीर लई, गातो खास आकडू लई, कीर्तन बरं करतो पण कुटाने लई नाही. वेळेला तुम्हाला ज्ञान कमी असलं तरी चालेल पण त्या ज्ञानात काय नको आहे? ग नको आहे. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली? गण गण. ज्ञान आलं का? ग आला. फुकाची इस्टेट आली का? उत आला. आणि उत आला का नाश झाला. फायनल. ज्ञान देव पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगलेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पहिली गोष्ट. आणि ज्ञान नसल्या उपयोग काय? गडी देखणं नाही पण गडी नाही. गडी देखणं नाही कोण नाही वाटते त्याचा किस घ्यावा पण गडी नाही ना. ऐका यादी आता. यादी ऐका जरा बारीक ऐका यादी. साबरीचा वन लावून फायदा नाही. साबरीचा वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसताना माणूस फायद्याचा नाही. काय मत? हाला हा नाहीला नाही. पुन्हा उलट फिरा. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18 अध्याय. वारी कधी नवस शेतकऱ्याच्या घरातून चुलीचा धूर निघू द्या चांगला. त्याच्या बायकोच्या गालावर कधीतरी हसू येऊ द्या. त्याच्या बायकोच्या गळ्यात एखादा तोळा सोनं येऊ द्या नवीन. का तुम्हीच खायचं अख्खं. 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको अशी भांडी आपटी ती. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पेतो ते 82 रुपये पावशेरी. अर्धा लिटर दूध घेते तर पार त्या दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. हो ग मागच्याच महिन्याचे पैसे दिले तू नाही काय पाणी पत. पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देती. पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा, पाणी टाकीत राहा. पाणी काही पडून देऊ नका. हो अजून लय घाण वास येतो. कस काय पिता बाई तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला आणि पप्याला त्रास द्या. पैशाचा वापर कमी करा. कशातही पैसे घालू नका. आता पूर्वी पुरुष फेटा बांधायची. आता यांनी सोयी ते सुरू केले. तुम्ही बांधा फेटे. आता आम्ही घेतो 9 वार. आता आम्ही झक मारली गडी झालो. पुरी निघाला पॅन्ट शर्ट. आम्ही घेतो गाऊन. आवळी तो ओढणी ना मुंडकी. बावळ्याचा बाजार नाही तर पैसे आले म्हणजे कुठे काय करायचं. बायांना कुठं फेटे शोभा त्या का? पैसा जरी झाला तर कुठेही घालावा का? लग्नांमधले फेटेचे पैसे बंद करा आणि गरीबाला दान धर्म करा. यावर आपलं मत काय? लग्नांमधले फेट्यांचे पैसे बंद करा. एका गरीबाच्या 10वीच्या मुलीची फी भरा. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. फेट्यात काय आशीर्वाद आहे? आता शहरांमध्ये अशी पद्धत आली महाराज. पुन्हा मुंबईला स्टेजवर फेटे बांधले ना, स्टेजवर गेटवर जमा करायचे. ती फेटे गोळा करायला जी एक स्टेज गेटवर फेटा दे इकडं. म्हणजे जसे शाळेचे कॉलेजचे कार्यक्रम राहते तेव्हा ते बिल्ले देतात पा. आणि ते शिपाई जाताना बिल्ले काढून गेले. 3 रुपयाच्या बिल्ल्यासाठी ती गच्ची धरते त्याची इकडं. ए महाराज हे आणि सांगा मला ते पैसे जर गरिबासाठी गेले कामा येणार नाही? महिला म्हणलं तुमच्या घरात कपाट भर नोट आहे. तुमच्या घरी भांडे घासणारी बाई आहे. गरीब आहे बिचारी. तिची मुलगी 12वीला पहिली आली केंद्रात. गरीबाची येतातच. पहिली आली आणि त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुईचे कपडे नाहीत आणि आपल्या मुलीला 5 ड्रेस आहेत. आपल्या मुलीचा ड्रेस तिला तंतोतंत येतोय. एक द्यायला काय हरकत आहे? जर तुम्ही कधी तो ड्रेस दिला ना तिला
ती ड्रेस घालून जर कधी इंटरव्ह्यूला गेली ना तर तिच्या गालावर तो ड्रेस घातल्यानंतर जे हसू येईल ना ते तुम्हाला काशीला जाऊन जप करण्यातही मिळणार नाही. तो आनंद कुठे आहे? इथे गरीबाची पोर आहेत, आता ही 10वी-12वीची पोर आहेत, 2 पोरांची फी भरा, लग्न ते सत्कार बंद करा, कशातही पैसे घालता. आणि आज 80% जनता पैसे बोगस घालते. तुमचं काय मत आहे? बोगस काय? आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आहे. आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? काय एका मिनिटात घरी लोकांना अख्ख्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. मग 750 नावं छापीन का बोंबलं थिंडतो. पूर्वी चांगले बसून लोक जेवत होते, या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. आता सगळे जेवण कसे आहेत? उभ्यानं. ते वरड नालायक ताटली हातात घेतं, भात कान फटे दिली बाई. एकाला भातच सापडलं ना ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग आता काय करेल? एकाला भात सापडलं तर वरण सापडानं, तेवढे एकानं धक्का लावला तो भातही सांडला. ते वैतागला म्हणला उडत गेलं लग्न. मग आता काय करेल? कशातही पैसे घालायचे आणि काही नवीनच आणायचं आणि बसायचं येडेवाणी करीत. आता चांगले गोल गुलाबजांबू होते, टपाटप लोक खात होते. कोणच्या बापाचं काय गेलं? गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं का तुमच्या बापाचं? बरं आता गुलाबजांबू लांबकोळा करण्यामध्ये काय जनतेचं हित आहे बा? लांबकोळा केला, आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मेला ना म्हातारा. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. कोणला किडा आला, घातली झक मारली, केले एकत्र राजा राणी. अरे बावळा ठेव, बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजांबू पाकात आहे. बुंदी डाळीची, गुलाबजांबू मैद्याचे. मारली झक एकत्र राजा राणी. राजा एवढा, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. येडे कधी काय शहाणेत का महाराज? राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे. काय आला गेला तिथे? आणि अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि लक्ष्मी फक्त दानानच दुप्पट होते. आज ह्या बिचारीने एवढा कार्यक्रम केला, हे कार्यालयाचं भाडं, एवढं लोकांचं जेवण, आणि एवढ्या लोकांना जेवण, हाच खरा दानाचा प्रसाद आहे. ज्ञानदान, अन्नदान, कीर्तन होणार, एवढ्या लोकांना जेवण, आणि एवढी लोक जेवल्यानंतर तृप्त झाल्यावर त्यांच्या मनाची झालेली तृप्ती, ह्या जगातला खरा देव. कशातही पैसे घालायचे काही नाही. आपल्या बावळाटासारखं काय ओरिजिनल ते ओरिजिनल. उद्या बरं मला एक सांगा, मुलीचं लग्न जमलं महिला म्हणलं, मुलगी पसंत झाल्याशिवाय फायनल झालं का? नाही. बसता झालाय, पसंतीने झाला, दोघांच्या का एकट्याने केला? पसंतीने झाला. काय बसता झाला, भांडेकुंडी झालं, सोफा सेट दिवाण झालं, हे लग्नाचं सगळं मटेरियल तयार झालं. हे एकमेकाच्या सल्ल्यानं झालं का एकट्या पोरीनं केलं? एकमेकाच्या सल्ल्यानं झालं. कार्यालय ठरलं, कार्यालयाला पॅकेज दिलं, जेवणाचे मेनू ठरवून दिले, हे सगळे कामं झाले. नवरी सगळ्यांना कशी आहे ही माहीत आहे का नाही आहे? आजारी आहे तुम्ही माहीत आहे का नाही? नवरी गोरी आहे का निमगोरी आहे का सावळी आहे माहीत आहे का नाही? मग नवरीला लग्नाच्या दिवशी ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज काय? तिला पाहिलं नाही का कोणी? ब्युटी पार्लरला गेल्यावर पुरीनो 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, आणि शेवटी हेअर सेटिंग करावं लागतं. असं आहे ते. 4 पायऱ्या आहे त्याच्यात. ते मीच सांगू का? हां, पहिलं मिक्सिंग करावं लागतं, म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. हे पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. आणि दुसरं म्हणजे सॉफ्टिंग करणे, याला शेप देणे. आणि तिसरं म्हणजे इथल्या फटी चमकी भरणे. हा,
आणि चौथा प्रकार आहे हेअर सेटिंग. हेअर सेटिंग मध्ये असं आहे पूर्ण, पहिल्यांदा एका केसाला माग कट करून शेप द्यायचा योग्य, त्याला हेअर सेटिंग म्हणतात. मागून कटबीट करून शेप द्यायचा, त्याला शेप दिल्यानंतर मध्ये भागी फुगा करायचा एक, आणि इकडे एक खड्डा करायचा, इकडे एक खड्डा करायचा, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांग असा आहे, ही जी बाजू आहे पुढची इथली ही मुडपून घ्यायची जाग्यावर, इथं फुगा करायचा आणि एक बट मोकळी करायची, ती बोलताना वाटावर आली पाहिजे, याला म्हणायचं देव्याने. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळीच ठेवायची. कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता का नाही? तुडवलं नवरदेव त्या घोड्यानं, काच काय अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले पुराणे, गेला शब्द ज्ञानेला, गेला शब्द ज्ञानेला, विषय उभी म्हणा, विषय उभी माया विघ्ने भ्रमला धुण्यात आणि कुठाळे करण्यात वेळ घालू नका, मिळेल तो वेळ भजनात घाला, नाहीच काहीतरी चांगलं करण्यात घाला. जन्माला यावं लागतं, आल्यावर मरावं लागतं. कधी मरायचं, इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. रिवर्स करून देतो एका मिनिटात. दिवसा मरावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, आणि मधले मरण ज्याच्या त्याच्या प्रारब्धात आहे ते गाथ्यात नाही. हे वाक्य आपलं 40 मिनिटापूर्वी झालं. मग आता मरायचं कसं? मरून दाखवतो, मरूनही दाखवतो, स्वर्गातही नेऊन घालतो, म्हणजे डोक्याला ताण नाही. याची ताकद कमी झाली, डोळ्याची याची ताकद कमी झाली, गुडघे गेले, हातपाय थकले. आता तो माणूस जवळजवळ खाटावर झोपला, म्हणजे आता त्याचं मरण जवळ आलं. एकही इंद्रिय त्याचं काम देत नाही. आणि मग त्याला भेटणाऱ्यांची गर्दी सुरू झाली का आता जवळजवळ हे जाणार. मग भेटण्यामध्ये आपलं प्रमाण कमी, यांचं हे तज्ञच आहे त्याच्यातल्या. मग बाया माणसं मारणाऱ्या माणसाला भेटायला गेले काय का बाया माणसं बसतानाच पायाजवळ बसतात. मग एक बाई त्या प्रेत माणसाच्या पायाला हात लावते, आजारी माणसाच्या, गार पडला. आता जवळजवळ मिटलं. दुसरी नाकाचा शेंडा पाहते, वाकडा झाला. आता सलाईन देण्यात मजा नाही. आता जेवढ्या कागदानं सह्या घ्यायच्या तेवढ्या घ्या आणि त्यांना मोकळं करा. तिसरी कानाची पाळी पाहती, वाकती. आणि चौथी काय करती? कपात दूध घेती आणि त्याच्यात पाणी टाकीती. मरायच्या टायमाला सुद्धा पाणी घालूनच दूध पाहिजे त्यात लोक. काही तसं दूध उतरत नाही का खाली, पण घेती कप भर दूध, अर्धाच कप, त्याच्यात पाणी थेंबर. आज जायला अडचण आली, आता मिटलं.
आणि जो माणूस पडेल तो काहीच करीत नाही, यांच्याकडं पाहत नाही, बोलत नाही. आणि हे काय म्हणते ते त्याला ऐकू येत नाही, तो असा नुसता पाहत राहतोय एका कोपऱ्यात. बाकीचे म्हणत्या त्याला तंद्री लागली. त्याला तंद्री नाही लागली, त्यानं आयुष्यभर केलेल्या कर्माची वसुली सुरू झाली. त्याच्या नियमाच्या गप्पा सुरू होत्या. किती वेळा बांध कोरली नालाय का तो, पाणी घालून दूध इकलं. मेहनत जमाय. या जगामध्ये सगळी संकट सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे. 1 महिना पगार लेट झालं तर नोकरीवाले संप करतात. काय खावा आम्या, आज हातातलं गेलंय शेतकऱ्याच्या. आणि कधी 90 कांदा 50 रुपये झाला तर काय मीडियावाले ना पेपरवाले प्रचंड महाग. अरे फायनल आज किती त्याला हे तर तुकोबारांचा कडवे 3. पहिला प्रश्न महिलांनी उत्तर दिलंय, जन्माला यावंच लागेल. यावं लागेल ना आल्यावर भोगायचं, असं बरळायचं नाही. माझंच वाईट का झालं, मलाच असा नवरा कसा मिळाला, माझी सून खाट्याळ कशी मिळाली, मागचं वसूल करायचं आणि गपरायचं. याला सुटका नाही. पुरावा एकाच वाक्यात पुरावा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. त्याच्या पुढे ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, जटायू रामाच्या मांडीवर मेला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. दशरथ बायकोच्या मांडीवर आणि रावण रामाजवळ. दशरथ बायकोच्या मांडीवर, जटायू रामाच्या जवळ. कुणाचे दिवस कसे फिरतील सांगता येत नाही. गमेंड कमी करा. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही. आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या आणि तिला विचारा फक्त कसं काय चाललंय. तो आणि झोडाया माणूस मिळाला तिला. तिला जर म्हणणं ना धाकट्याचं लगीन करते का, ती म्हणती तसा देवाला सोडीन, पण त्याचं लगीन नाही करायचं. का भावाची मुलगी काही झालं तर करायची टाळावा. टाळावा म्हणजे कोणाचं जमलं असेल तर त्याला आता कीर्तन संपल्यावर फोन करून सांगा, भाऊ मी कीर्तन ऐकलंय, तू कोणची कर तिकडं, माई मला नको. का का महिला मंडळ, का काही झालं तर तो सुनेचा बाप आहे, आपला भाऊ आहे. आपला भाऊ आहे तो, पण तिचा बाप आहे. उद्या प्रसंग येईल तेव्हा तो मुलीचीच बाजू घेणार, बहिणीची कशी घेईल? कशी घेईल तो बहिणीची? येणार का? उद्या भांडण झालं तर तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का, गुड्डीची काही म्हणणं नाही, पण आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. वयामानानं आपली बहिणी अडपड झाली नाही तर गुड्डी खास. तशा गुड्डीनं गोळ्या सुरू केल्या तिला आणि गुड्डीच्याच गोळ्याने ती नीट होईल. दुसऱ्या गोळ्या चालत नाही. आपण करायला जातो एक, पण होतं एक. करायला गेलो आधार, झालो निराधार. असं करायचं नाही कधी. त्याची उत्तर ऐका आता, उत्तर नीट ऐका. काही जरी झालं तर स्वार्थ सोडून माणसं प्रेम करू शकत नाही. एक जन्माला यावं लागतंय आणि आल्यावर ते भोगायचं आहे. तिथं सुटका नाही कोणाला. इथं रामाना नाही सुटलं तर तुम्ही कोण सुटणार? रामाचा बाप नाही सुटला ना आपण का वळवळ करायची, घेण्याची? पहिला फायनल मुद्दा आहे, मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी जन्माला यावंच. बस फायनल झालं. आता आपण आलोय, आता भोग संपले की जावं लागेल. जायचं किंवा नाही? काय स्पीड बसलं कीर्तन. या उड्याला कळलं पण या उड्यांना कळालं. हा आता ऐका, आपल्याला जन्माला यावं लागेल, आल्यावर भोग भोगायचे आणि जायचं. पुरावे सगळे तुम्हाला सांगितले. आता जायचं हे निश्चित आहे, पण भोगल्याशिवाय नाही. मग काही माणसं चालू गेली, काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल 3 वर्ष झाली खाटाव, पाहुणे भेटायचे बंद झाले. मरणच तर भेटता का? पाहुण्यांनी उलटा फोन केला, म्हणले कसं काय? म्हणले आहे अजून
ती आयला मर ना म्हातार नाही, म्हातारं मारणार नाही, सगळी वसुली झाल्याशिवाय सुटका नाही. काही माणसं औषध पिऊन वाचली, मागून नळी घालून आणली, पुढं काढली, मोकळे झाले, ठणठणी झाली. मग ते दिंडी 3 एकरी झाले ना, आमच्या बोकांडी आले ते झाले. काही माणसं औषध पिऊन मेली नाहीत, काही माणसं चालू चालू मेली, काहींच्या अंगावरून गाडी गेली, वाचली. तुमचं भरून. आणि 3 शब्द सांगतो तुम्हाला, तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार, तुमचं लग्न जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हाच येणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. वळवळ नाही करायची. कोणी मला वाटतं, आपल्याला वाटतं कोणी कोणी जन्माला येणार नाही, तुम्ही त्या घरात येणार. तुमचा जन्म तुमच्या हातात नाही, वळवळ करायची नाही. तुमचं मरण तुमचं जिथे येणार तिथे येणार, आणि तुमचं लग्न जिथे होणार तिथे होणार. ज्यांनी बळच केले ते कचेरीत गेले, पैसे भरून मोकळे झाले, आणि दुसरी करून मोकळे झाले. हा, बळत नाही, लग्न विग्न नाही, जिथं होणार तिथं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाला माझा जावाई कोण असेल? पार्टी तगडी. आणि ही श्रीमंत माणसं डोक्यात कमी असतात, म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. पैसे कोणाकडे नाही, राज्यांना भेजा नाही, त्यांच्याकडेच. इतरांकडे पैसा नाही. आणि रावण डोक्यात कमी, इस्टेट मोकार, अख्खी लंका सोन्याची, आणि पैशावाला गडी. रावणानं सांगितलं माझा जावाई कोण असेल, ब्रह्मदेवानं त्याला डायरेक्ट सांगितलं ते नदीच्या कडेला मासे धरते ते तो जावाई. ते मासे धरणारा जावाई म्हणल्यावर रावण बिघाडलं, डोक्यात कमी अगोदरच, आणि त्याच्यात सटका बसला त्याला, बिघाडलं. त्यानं लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं इकडे या, हे नळ्या नळ्या खा, खांड खा, गाणं बिणं ऐका, याचा गेम करा. हे मिळालं पाहिजे गेम, एवढे पैसे मारून आणले घ्या. कार्यकर्ते गेले, नळ्या नळ्या हाणल्या, खांड खाले, गाणे गुणे ऐकले, आणि यांनी त्याला गाठवलं. त्यांनी तेवढला त्याच्या पायाचा अंगठा तोडला आणि दिलं पाण्यात टाकून, ते गेलं वाहून. याला वाटलं मेलं, पण देव राखेता या मारील कोण? त्याला देव सांभाळतो, त्याला माणूस काय मारील? ते गेलं नदीनं वाहत गेलं, आणि एका झाडाला अडकलं, ते खोडाला धरून बसलं. ते अशा नगरीजवळ अडकलं, त्या नगरीचा मेला होता राजा. आणि त्या नगरीचा नियम असा होता, जो सकाळी दिसन तो राजा, दिवस उगताच सापडलंय, झाडाला धरेल, अन्न धरून झाला राजा. त्यानं रावणाची पोरगी बायको केली. रावणानं जावाई धोंड्याला बोलावला, आणि धोंडा जेवल्यावर रावण म्हणला माझी मुलगी मासे धरणाऱ्याला जाणार होती, ती मी राजाला दिली. तोच मी आहे. हा पाय, हा बोटाचा तुटेला अंगठा तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. तुमचं लग्न जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथं येणार, याला चान्स नाही, भोगावाच लागेल. झालं बरं का फायनल. आता भोगून संपल्या, भोगून संपल्या जावं लागेल. मग जायचं कधी? बघल्यावर. तसं जायचं नाही. आता उत्तर ऐका, कधी जायचं? उत्तर. आता काही माणसं म्हणतात तो पंढरपूरला मिळाला, दिंडीत मिळाला म्हणजे तो भाग्यवान होता. तसं नाही, तो आजारीच होता. काही माणसं म्हणले तो माळकरी होता, बावळाट कल्पना या. काही म्हणले तो काशीला गेला आणि त्यानं काशी करेल होती. काशीला जाणारी अडपट ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. ही आपली बावळाट काशीला जाते, मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? याला चक माराय गेला काशीला तू, तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाढली निघली, हीच काशी झाली. तू गेला तर काल काशी गेला मरायला. आणि काशीची हाऊस आपल्याला नाही, यांना. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. ये हिन मी हुनीन ये सगळं गचपान घेऊन निघाली काशी. आणि नवराजन म्हणणार जमणार नाही, आले आडवे नाही, चांगला होऊन द्यायचा. निघाले होते काशीला तर घातला आडवा तंगड. मग तो म्हणतो साहेबाई मी तरी 15 दिवस सुखी राहील. बऱ्या
बस खरी. आणि काशीला आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा नेणं धंदा आहे. ते काय त्यांना काय गेलंय, पैसे उरत्या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. ही काशी खुश आणि घरातली काशी खुश. महाराजांची भाषा आहे, महाराजांची, माझी नाही. महाराज मंडळी घरी गेलं ओवी उचका, 12व्या अध्यायात ओवी आहे. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये ठाई वेच किजे. शरीर तिथे ठेवावं लागते, काशी भिशी चालत नाही. ऐका आता, काही माणसं म्हणतील तो माळकरी मेला नीट होता, काही म्हणतील तो सोमवारी मेला म्हणजे भाग्यवान होता. हा बावळाटपणा चालत नाही. हा, उद्या मी पोपट्यावानी बोलतोय, मराठ्या टायमाला अंडे मागू शकतो, काय गॅरंटी आहे का? या असं नाही चालत. काही उठायचं नाव ते कोणताही जमत का? बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता आणतो, काय त्या कथेला अर्थ? या असं नाही. त्याला आता तुम्हाला मरून सुद्धा दाखवणार, स्वर्गात नेऊन घालणार, मग खाली आणून सोडणार. आता लय बारीक आहे का? कधी मारायचं नाही, मग यादी लिहून घ्या. कधी मारायचं नाही, यादी नीट आहे का? भोग भोगायचे आणि पुरे झाल्यावर जायचं, भोगेपर्यंत सुटका नाही. मग काही माणसं रिटायर झाल्यावर तरी मिळली नाहीत, काही सर्व्हिसला असतानाच गेली. ऐका आता, कधी मारायचं ऐका. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. अटी आहेत मारण्याच्या, 6 अटी आहेत. ऐका, एक एक. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मारताना इंद्रिय टवटवीत असावात, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठर अग्नी प्रदीप्त असावा. ऐका आता एक एकाची माहिती. माणसाचा मृत्यू दिवसाच व्हावा. 2, शुक्ल पक्ष असावं. आता पक्ष कोणते? आज पक्ष कोणते? आज, अरे आज पक्ष कोणते? अरे शुक्ल पक्ष आहे. काली एकादश नव्हती का? आता 3 दिवसानं पौर्णिमा येईल ना, मग पौर्णिमेच्या अगोदरचे तोच घोटाळा झाला. तुम्हाला शुद्धच कळलं नाही का? हा, असा घोटाळा झाला. शुद्ध शुद्ध याचा अर्थ असा आहे, पहिला पंधरवाडा शुद्ध आणि दुसरा पंधरवाडा वद्य. ऐका आता, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, शुक्ल पक्ष असावं. 3, 21-12 पर्यंत आता दक्षिणायने, आता आयन दक्षिण आहे सध्या. आता मरण्याचा वेळ अशुभ आहे, पण ह्या 2-3 महिन्यात माणसं मरत आलंय. माणसं